आज 31 डिसेंबर आहे आणि काहीतरी स्पेशल तर झालं पाहिजे आणि मला जास्त वेळ किचनमध्ये वेळसुद्धा घालवायचा नव्हता. झटपट होईल असं काहीतरी मला बनवायचं होतं. तर मग मी ठरवलं की आज आपण अंडा बिर्याणी बनवूया आणि फिश फ्राय बनवूया. कारण ही बिर्याणी खूप पटकन होते, जास्त वेळ लागत नाही आणि जास्त बनवायला सुद्धा अवघड नाहीये, खूप सोपी सुद्धा आहे. अगदी तुम्ही बॅचलर जरी असाल तरी तुम्ही ही बिर्याणी सहज बनवू शकाल किंवा तुम्हाला स्वयंपाक अजिबात जमत नाही तरी सुद्धा ही बिर्याणी तुम्ही बनवू शकता. इतकी सोपी बिर्याणी आहे. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बिर्याणीचा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तर मी एक 15 ते 20 मिनिट बासमती तांदूळ आधीच भिजायला ठेवला होता. तर आपला तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे कुकरमध्ये मी पाणी घेतलंय. पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकलेत. त्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय, थोडंसं लिंबू टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलंय आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा तांदूळ छान 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर इथे अंडे उकडून घेतलेले आहेत. त्याला फोर्कने मी थोडेसे होल करून घेतलेत म्हणजे अंड्यामध्ये मसाला आतपर्यंत जाईल. आणि त्यावरती मी मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून अंड्याला छान असं कोट करून घ्यायचं. तर आपल्याला हे अंडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे. कढईमध्ये 4-5 चमचे तेल घेतलंय. तर आता आपण त्यामध्ये हे अंडे टाकून घेऊया आणि अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे अंडे फ्राय करायचे आहेत. खूप जास्त फ्राय करायचे नाही. खूप वेळ अंडे फ्राय केले तर अंड्याची वरची जी स्किन आहे ती एकदम कडक होईल आणि अंडे खाताना चांगले लागणार नाही. त्यामुळे हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपले अंडे फ्राय झालेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण कांदा टाकूया. तर इथे मीडियम साईजचे 2 कांदे मी पातळ कट करून घेतलेले आहेत उभे. तर आता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा कांदा तळणार आहोत. तर त्यावरती मी थोडंसं मीठ टाकले म्हणजे आपला कांदा पटकन असा तळला जाईल. तर एकदा आपण चेक करूया आपला तांदूळ शिजलाय की नाही. तर आपला तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. एका चाळणीमध्ये आता आपण हा तांदूळ काढून घेऊया. तर इथे कांदा सुद्धा आपला छान असा फ्राय झालेला आहे. एकदम व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन आपण करून घेतलाय. त्यामध्ये आता 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात. आलं लसणाची पेस्ट आपण 1 ते 1.5 मिनिट परतून घेऊया. आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. तर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो त्यामधल्या बिया काढून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. बिया काढल्यामुळे टोमॅटोला आंबटपणा बराचसा कमी होतो. त्याची पेस्ट यामध्ये टाकली आहे. छान पेस्ट सुद्धा आपण परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सुके मसाले. त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि 1.5 चमचा यामध्ये बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता मसाला सुद्धा व्यवस्थित असे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया. तर आपले मसाला करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं 4-5 चमचे पाणी टाकूया म्हणजे आपला मसाला करपणार नाही. आणि परत व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आधी थोडंसं कांदा परतताना मीठ टाकलेलं होतं. आता राहिलेलं थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे कारण आपण यामध्ये आता दही टाकणार आहोत. जेव्हा आपल्याला दही टाकायचं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी हवी आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी फ्रेश दही टाकणार आहे. दही व्यवस्थित फेटायचं आणि मग यामध्ये टाकायचं. आता परत व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच आहे, लगेच गॅस मोठा करायचा नाही. आणि छान तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही परतून घेणार आहोत. तर इथे आपल्या ग्रेव्ही एकदम छान परतली गेलेली आहे. व्यवस्थित मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं टाकून घेऊया. एकदम मिक्स करून घेऊया. आणि जे आपण अंडे आता फ्राय करून घेतले होते
ते अंडे आपण आता यामध्ये टाकून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपली बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर अंडे टाकून थोडेसे मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये, म्हणजे अंड्यांना व्यवस्थित असा मसाला लागला जाईल। तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता बिर्याणीला आपण दम देणार आहोत। तर या ग्रेव्हीवरती आता आपण परत थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊया। तर इथे मी रेडीमेड तळलेला कांदा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर एक 3-4 कांदे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि ते आता यूज करायचे। तर त्यावरती आपण अर्धा बिर्याणीचा भात टाकून घेतलेला आहे। त्यावरती आपण केशरचं दूध टाकून घेऊया थोडंसं, परत थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊया, थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं तूप आपण यावरती टाकून घेणार आहोत। आणि परत आता आपण जो शिल्लक राहिलेला भात आहे तो परत आता आपण यावरती टाकून घेतलेला आहे आणि सेम तीच प्रोसेस करायची। तर केशरचं दूध टाकून घेतलेलं आहे, त्यावरती तळलेला कांदा टाकून घेऊया थोडासा, थोडीशी पुदिना आणि कोथिंबीरची पानं आणि तूप टाकून घेणार आहोत थोडंसं। आणि आता लगेचच आपण झाकून बिर्याणीला दम देणार आहोत। तर एक तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती आता ही कढई मी ठेवणार आहे आणि गॅस एकदम लो टू मीडियम करायचा आणि 20 मिनिट आपण 15 ते 20 मिनिट आपण बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत। तर एक बिर्याणी आहे 15 मिनिट जरी ठेवलं तरी व्यवस्थित असा दम बसतो। तर एकदम व्यवस्थित असं हे मी फॉइल पेपरने पॅक करून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिट दम देऊन घेतलेला आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिटानंतर ही बिर्याणी मी सर्व करत आहे। लगेच सर्व करायची नाही, म्हणजे बिर्याणीला छान असा दम बसतो। तर एकदम मस्त अशी आपली इथे एक बिर्याणी तयार झालेली आहे, सोबतच रायता। आणि इथे आज मी फिश फ्राय बनवलेले आहे, पण त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला नाहीये। परत कधीतरी मी तुम्हाला फिश फ्रायचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेन। तर आजचा छान असा अगदी झटपट असा 31st मी बेत बनवलेला आहे। तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।